घरच्यांचा विरोध असूनही शीतलने नीलसोबत पळून जाऊन लग्न केले। खरं तर नील परप्रांतीय होता। उच्च माध्यमिक शिक्षणासाठी तो मुंबईला आला होता आणि शीतल पवार घराण्यातील घरंदाज मुलगी होती। 10वी झाल्यानंतर तीही पुढील शिक्षणासाठी मुंबईला आली। तिथेच त्या दोघांची ओळख झाली। भाषा, राहणीमान, खाण्यापिण्याच्या सवयी सारे काही फार वेगळे होते त्या दोघांचेही। पण म्हणतात ना, प्रेम कसलीही बंधने नियम पाहत नाही। व्हायचे असेल तर ते कुठेही कोणासोबतही होते। लग्न करून दोघेही मुंबईला निघून आले। लग्न झाले तेव्हा ते दोघेही कॉलेजच्या दुसऱ्याच वर्षाला होते। अचानक लग्न केल्यामुळे दोघांचेही शिक्षण थांबले। खरं तर दोघांचीही पुढे शिकण्याची फार इच्छा होती, पण शीतलच्या घरच्यांना त्या दोघांबद्दल कळाले आणि ते तिचे अर्धवट शिक्षण सोडून तिला कायमचे गावी घेऊन गेले आणि तिच्या लग्नाचे पाहू लागले। इकडे नीलला तिच्याशिवाय एक क्षणही जगणे अशक्य झाले होते। तो तिला भेटण्यासाठी तिच्या गावी गेला आणि तेथूनच ते दोघे मुंबईला निघून आले। मुंबईत आल्यानंतर नील नोकरी करू लागला। मुंबईला आल्यानंतर त्यानेही त्याच्या घरच्यांना शीतलबद्दल सांगितले, पण त्याच्या घरच्यांनीही त्याला परजातीय मुलीसोबत लग्न करण्यासाठी विरोध केला। शीतलला मात्र आशा होती की कधी ना कधी तिच्या घरचे तिला समजून घेतील। लग्न झाल्यापासून तिने 1-2 वेळा घरी फोनही केले, पण तिचा आवाज ऐकून तिच्या घरचे सरळ फोन ठेवून द्यायचे। नील तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा। तिला घरच्यांची आठवण होऊ नये म्हणून खूप प्रयत्न करायचा, पण कोणी काही केले तरी आई वडिलांची जागा भरून काढू शकत नाही। नीलने लग्न केल्यावरही त्याच्या घरी एकदा फोन केला, पण त्याच्याही घरच्यांनी त्याच्या लग्नाबद्दल ऐकून त्याच्यासोबतची त्यांची सर्व नाते तोडली। दोघांचेही त्यांच्या घरच्यांसोबत सगळे संबंध संपले, पण तरीही कोणाच्याही आधाराशिवाय ते दोघेही खूप छान राहायचे। एक दिवस नीलने आईची आठवण आली म्हणून सहज त्याच्या घरी फोन केला, तेव्हा त्याला त्याची आई खूप आजारी असल्याचे कळाले। तो आईला पाहण्यासाठी गावी निघाला। शीतलला इथे एकटीला सोडून जाणे त्याला योग्य वाटत नव्हते, पण शीतल सोबत लग्नाला त्याच्या घरच्यांनी विरोध केला होता आणि त्यात त्याची आई आजारी असल्याने त्याला शीतलला घेऊन जाणे बरोबर वाटले नाही। शेवटी तो एकटा जायला निघाला। निघताना त्याने शीतलला घर खर्चासाठी थोडे पैसे दिले आणि 2-4 दिवसात परत येतो सांगून निघाला। शीतलला खूप भीती वाटत होती, नील पुन्हा येईल की नाही याची, पण तिला वचन नीलने दिले होते, काही झाले तरी नक्की परत येईल। तो जाण्याआधी तिच्यावर कधीही एकटी राहण्याची वेळ आली नव्हती, पण तरीही ती एकटी राहिली नील येण्याची वाट पाहत। नील जाऊन साधारण 15 दिवस झाले होते, तरीही तो आला नाही। त्या काळात फक्त लँडलाईन फोन होते। नीलने निघताना त्याला त्याच्या घरचा म्हणून एक फोन नंबर दिला होता। शीतल रोज त्या नंबरवर फोन करायची, पण नील नावाचे कोणीही इथे राहत नाही असे सांगून समोरची व्यक्ती फोन ठेवून द्यायची। पुढे तर तिचा आवाज ऐकला की त्या नंबरवर जे कोणी यायचे ते फोन ठेवून द्यायचे। शीतलला काय करावे काही सुचत नव्हते, पण वाट पाहण्याशिवायही तिच्याकडे काहीही पर्याय नव्हता। पुन्हा घरी जाण्याचा तर ती विचार सुद्धा करू शकत नव्हती। नील जाऊन महिना होत आला। घरमालक भाडे घेण्यासाठी आल्यावर शीतलने घर खर्चासाठी नीलने जे काही पैसे दिले होते ते घर मालकाला देऊन टाकले। ते पैसे दिल्यानंतर तिच्याकडे आता घर खर्चासाठी काही शिल्लक नव्हती। शेवटी तिने काहीतरी कामधंदा करायचे ठरवले, पण अंगावरच्या कपड्यांवर तिने घर सोडले असल्यामुळे तिच्याकडे कोणतेही शैक्षणिक कागदपत्र नव्हते। त्यामुळे शिक्षण असूनही तिला नोकरी मिळणे अशक्य झाले होते। आता पोट भरण्यासाठी तिच्याकडे घरकामाशिवाय काहीच पर्याय उरला नव्हता, पण तिथेही ती खचली नाही। घरंदाज पवार घराण्यातील पोर असूनही ती धुणी भांडी करायला लाजली नाही, पण म्हणतात ना, वाईट वेळा आल्या की चारही दिशेने येतात, तसेच काहीसे तिच्यासोबत घडत होते। दिसायला खूप सुंदर असल्याने एकतर तिला कोणी काम द्यायचे नाही आणि दिलेस तरी त्या घरातील पुरुष तिच्याकडे वाईट नजरेने बघायचे। नाईलाजाने तिला ते काम सोडावे लागायचे। दिवसेंदिवस शीतलची अवस्था आणखीनच खराब होऊ लागली। घरातील सर्व सामानही संपले होते। 2 महिने झाल्यावर पुन्हा घरमालक भाडे घेण्यासाठी आला। त्यावेळी शीतलकडे त्याला देण्यासाठी काही पैसे नव्हते। घरमालकाने तिला नीलबद्दल विचारले। तिने सर्व हकीकत घरमालकाला सांगितली। नील आला की पैसे देते असेही ती त्याला बोलली, पण घरमालकाला तिची दया आली नाही। तिला धीर देण्याऐवजी तो तिला म्हणाला,
गेला पळून तुझा नवरा, मन भरले असेल आता त्याचे, मला काही माहीत नाही. 4 दिवसात भाडे टाक, नाहीतर घर खाली कर. शीतलला काही सुचत नव्हते. 4 दिवसात कुठून पैसे उभे करायचे? त्या 4 दिवसात ती काही न खाता पिता वेड्यासारखी काम शोधू लागली. 4 दिवस झाल्यावर घरमालक पुन्हा आला. भाडे न भेटल्यामुळे त्याने शीतलला घरातून काढून टाकले. शिवाय तिला तिचे सामानही घेऊन दिले नाही त्याने. संध्याकाळची वेळ होती. 4 दिवसांपासून पोटात अन्नाचा एक कणही नव्हता तिच्या. नीलचे गाव गुजरातमध्ये कुठेतरी आहे याशिवाय तिला काहीच माहीत नव्हते. तिने मनाशी ठरवले, काही नाही, आपणच जायचे त्याच्या गावी त्याला शोधायला. तावातावाने पायी चालत ती स्टेशनला आली. पण कसे जायचे? कोणती गाडी त्याच्या गावी जाते? तिला काहीही माहीत नव्हते. शिवाय जवळ काही पैसे नव्हते. पुन्हा हताश होऊन ती स्टेशनच्या बाहेर येऊन रडत रडत आता कुठे जायचे याचा विचार करत ती रस्त्याने चालू लागली. तितक्यात एक स्विफ्ट तिच्या समोर येऊन उभी राहिली. गाडीतून कोणीतरी हॉर्न वाजवत होते. गाडीची लाईट डोळ्यांवर पडत असल्यामुळे तिला गाडीतील काहीच दिसत नव्हते. काही वेळाने गाडीची लाईट बंद झाली. गाडीतून एक 30-32 वर्षाचा राहुल नावाचा व्यक्ती बाहेर आला. तो तिला म्हणाला, गाडीत बस. शीतलला काहीच कळत नव्हते. तो कोण आहे? कशासाठी थांबला आहे? रात्रीचे साधारण 1:30 वाजले होते. तिने त्याला विचारले, कोण आहात तुम्ही आणि कुठे नेणार मला? तो म्हणाला, चांगले हॉटेलवर नेतो, खायला प्यायलाही देतो. पूर्ण रात्र तिथेच थांबायचे. शीतलच्या पुढे रात्र काढण्याचा प्रश्न तर होता. शिवाय 4 दिवसांपासून अन्नाचा एक कणही पोटात नव्हता. ती गाडीत जाऊन बसली. त्यानंतर तो तिला घेऊन चांगल्या हॉटेलवर गेला. तिथे त्याने स्वतःसाठी ड्रिंक्स आणि तिच्यासाठी जेवण मागवले. भुकेने व्याकुळ झालेली शीतल ही त्या जेवणावर वेड्यासारखी तुटून पडली. मदत केलेला माणूस कोण आहे? आपल्याला इथे का आला आहे घेऊन? शिवाय कोणतेही नाते नसताना त्याने आपल्याला जेवण का दिले हे तिच्या अजूनही लक्षात आले नव्हते. छोट्याशा गावातून आलेल्या शीतलला असल्या बाहेरच्या जगाबद्दल काहीही माहिती नव्हते. पोटभर जेवण झाल्यावर ती दिवसभराच्या वणवणीने थकल्यामुळे जाऊन झोपली. राहुलचे पिऊन झाल्यावर तो शीतलला उठवू लागला. तिला जाग आली. राहुल अर्धनग्न अवस्थेत तिच्यासमोर उभा होता. तो तिला तिचे कपडे काढण्यासाठी जबरदस्ती करू लागला. शीतलला काहीच कळत नव्हते. भेटल्यापासून देवासारखा वाटणारा राहुल अचानक असा वागू लागल्याने तिचाही फार गोंधळ उडाला होता. तिने त्याच्याकडे तिला सोडण्यासाठी खूप विनवणी केली, पण तोपर्यंत केलेली नशा राहुलच्या डोक्यावर चढली होती. त्याला त्याच्यासमोर असणाऱ्या सौंदर्याच्या उपभोगाशिवाय काही सुचत नव्हते. अखेर शीतलचे त्याच्या ताकदीपुढे काही चालले नाही. परिस्थितीपुढे हताश झालेल्या शीतलकडे जे काही होत होते ते होऊ देण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नव्हता. राहुल मात्र संपूर्ण रात्रभर तिच्या शरीरावर स्वतःच्या शरीराची भूक भागवत राहिला. दुसऱ्या दिवशी राहुल स्वतःचे आवरून घरी जायला निघाला. शीतल ही पलंगावर स्वतःचे अश्रू पुसत बसली होती. राहुलने तिला तिची किंमत विचारली. त्या रात्री शीतलचे सर्व काही उद्ध्वस्त झाले होते. राहुलने तिच्यावर तिला पोटभर अन्न खाऊ घालण्यासाठी जबरदस्ती केली की तो देणाऱ्या पैशाची किंमत वसूल करण्यासाठी तिला काहीच कळत नव्हते. राहुलने पुन्हा विचारले, अगं सांग की किती घेतेस एका रात्रीचे? शीतल म्हणाली, किती घेतात? किती देणार तुम्ही मला? काय किमतीचे वाटते मी तुम्हाला? राहुल म्हणाला, तू सांग ना, नेहमी किती घेतेस तू? शीतल म्हणाली, मला नाही माहीत. भुकेसाठी मजबुरीने केलेल्या कामाचे किती पैसे घेतात ते. राहुल तिच्याकडे आश्चर्याने पाहून म्हणाला, म्हणजे? ती म्हणाली, 4 दिवस काही खाल्ले नव्हते. तुम्ही जेवण देतो म्हणालात म्हणून मी तुमच्या गाडीत येऊन बसले. राहुलला ते ऐकून धक्का बसला. त्याने पुन्हा तिला विचारले, याचा अर्थ तू तशी मुलगी नाहीस? शीतलला काहीच माहीत नव्हते. असं तिने आयुष्यात पहिल्यांदा पाहिलं होतं. ती निरागसपणे राहुलला म्हणाली, म्हणजे? तो म्हणाला, अगं म्हणजे तू देहविक्री नाही करत? शीतल म्हणाली, नाही. राहुल पुन्हा म्हणाला, अगं मग एवढ्या रात्री तू त्या रस्त्यावर का उभी होतीस? शीतलने त्याला सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून तो म्हणाला, अगं मग हे आधी का नाही सांगितलेस? मला नव्हते माहीत तुम्ही मला काय समजून थांबलात. शिवाय मला रात्र कुठेतरी काढायची होती. भूकही लागलेली. तुम्ही चांगल्या घरचे दिसलात म्हणून मी तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या गाडीत येऊन बसले. ते ऐकून त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली. त्याला त्याच्या वागण्याचा खूप पश्चाताप होऊ लागला. त्याने शीतलला विचारले, आता काय करणार? कुठे जाणार?
त्यावर ती म्हणाली, मलाच ठाऊक नाही. आईबाबा तर मला उभेही करणार नाहीत. नीलचाही माझ्याकडे पत्ता नाही. तो शीतलला म्हणाला, मला माफ कर, मी तुझा अपराधी आहे. सांग मला आता मी तुझी कशा प्रकारे मदत करू. ती म्हणाली, पैसे देण्यापेक्षा मला कुठेतरी काम लावले तर बरे होईल. खूप उपकार होतील तुमचे. राहुल म्हणाला, उपकार नाही ग, तुला मदत करणेच माझे प्रायश्चित असेल. आता माझे स्वतःचे कॉफी शॉप आहे. इतर कामामुळे मला तिकडे लक्ष देता नाही येत. तू सांभाळ इथून पुढे ते. आणि राहण्याचे म्हणशील तर इथे माझा स्वतःचा फ्लॅट आहे. मी तिथे एकटाच राहतो. तिथे राहा तू माझ्यासोबत. राहुलला झालेला पश्चाताप तिला त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. शिवाय तिच्याकडे त्याचा आधार घेण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता. ती काहीही न बोलता त्याच्यासोबत त्याच्या घरी जायला तयार झाली. जाता जाता राहुलने तिला काही कपडे घेऊन दिले. दुपारी तिला घरी सोडून तो त्याच्या कामासाठी निघून गेला. राहुलचे घर खूप सुंदर होते, पण राहुल एकटाच राहत असल्याने अस्तव्यस्त तर होतेच आणि खूप कचराही झाला होता घरात. संध्याकाळी राहुल घरी आला तेव्हा तो पाहतच राहिला घराकडे. त्याने पुन्हा खात्री करून घेतली की आपण आपल्याच घरात आलो आहे का. घरात जराही पसारा दिसत नव्हता. प्रत्येक वस्तू व्यवस्थित जिथल्या तिथे ठेवली होती. खूप प्रसन्न वाटत होते. त्याला किचनमधून छान आलेचा चहाचा वास येत होता. तितक्यात देवघरातून घंटीचा आवाज आला. अगरबत्ती हातात घेऊन ती काहीतरी पुटपुटत शीतल देवघरातून अगरबत्ती घरभर फिरवत बाहेर आली. अचानक राहुलला हॉलमध्ये पाहून दचकली आणि त्याला म्हणाली, बापरे, घाबरले ना मी. कधी आलात तुम्ही. तो म्हणाला, केव्हाच आलो आहे. सॉरी, सवयीप्रमाणे माझ्याकडच्या चावीने दरवाजा उघडून आत आलो. ती म्हणाली, अच्छा ठीक आहे, फ्रेश होऊन या, मी चहा आणते. शीतल दोघांनाही चहा घेऊन आली. तो चहा पिता पिता संपूर्ण घराकडे पाहत होता. शीतल म्हणाली, काय पाहत आहात एवढे. तो म्हणाला, खूप छान ठेवले आहेस घर तू. थँक्यू, आज पहिल्यांदा हे घर घरासारखे दिसत आहे. शीतल म्हणाली, एवढं कुठे काय केले आहे. फक्त घरातील वस्तू जिथल्या तिथे ठेवले आहेत. खरं तर तुमचे घर खूप छान आहे. पुन्हा राहुल म्हणाला, बरं ते जाऊ दे. तुझ्याकडे नीलचा फोटो आहे का. शीतल म्हणाली, हो आहे, पण माझ्या सामानामध्ये आहे. घरातून काढल्यावर भाडे न दिल्यामुळे घरमालकांनी माझे सर्व सामान त्यांच्याकडेच ठेवून घेतले. भाडे दिल्यावरच घेऊन जा बोलले. शीतलने विचारले, कशाला हवा आहे तुम्हाला फोटो. राहुल म्हणाला, काही नाही, असेच. उद्या जाऊन आपण तुझे सामान घेऊन येऊ. दुसऱ्या दिवशी ते दोघे जाऊन सामान घेऊन आले. त्याच दिवशी शीतल कॉफी शॉपलाही गेली. पहिल्याच दिवशी तिने सर्व काम समजून घेतलं. घर आणि कॉफी शॉप ही छान सांभाळू लागली होती. ती पुढे राहुल आणि शीतलमध्ये खूप छान मैत्री झाली. पण शीतलला नेहमी प्रश्न पडायचा, राहुलला कोणीच कसे नाही. तो एकटाच का राहतो. त्याचे नातेवाईक कुठे आहेत. न राहून एक दिवस तिने राहुलला मूड पाहून त्याला त्याच्याबद्दल विचारले. राहुल तिला म्हणाला, सांगणे गरजेचे आहे का. शीतल म्हणाली, हो प्लीज आज सांगा, पुन्हा कधीही नाही विचारणार. तेव्हा राहुल म्हणाला, कॉलेजमध्ये असताना माझ्या एका मुलीवर फार प्रेम होते. त्याची परिस्थिती खूप नाजूक होती. शिवाय आमची जातही वेगळी, त्यामुळे आमच्या घरच्यांनी आमच्या लग्नाला विरोध केला. शेवटी लग्न होत नसल्याने तिने आत्महत्या केली. ती गेल्यापासून मी खूप दारू प्यायला लागलो. माझ्या मनस्थितीपेक्षा माझ्या घरच्यांना त्यांची गावातील प्रतिष्ठा जास्त महत्त्वाची वाटली होती. त्यामुळे त्यांनी मला प्रॉपर्टीत माझा हिस्सा देऊन घरातून हाकलून दिले. त्यानंतर मी इकडे येऊन एकटा राहू लागलो. खरं सांगू, तुझ्यात आणि मी जिच्यावर प्रेम करत होतो तिच्यात मला काहीच फरक वाटत नाही. तिने परिस्थितीपुढे हार मानून जीव दिला आणि तू परिस्थितीमुळे जीव इतके मौल्यवान तू चरित्र दिलेस. माझ्यासाठी तुमच्या दोघींचेही पवित्र एकसारखेच आहे. तिच्यासाठी तेव्हा मला काहीच करता आले नाही, पण तुझ्यासाठी जीवात जीव असेपर्यंत करणार. राहुलचे बोलणे ऐकून शीतल रडू लागली. तिला रडताना पाहून राहुल ताटकन घरातून निघून गेला. शीतलला कल्पना होती तो कुठे गेला असेल. याची पिल्यानंतर राहुलचा स्वतःवर ताबा राहत नाही आणि त्याची तिच्या मनातली किंमतही तिला कमी होऊ द्यायची नव्हती. म्हणून ती तो येण्याआधीच झोपण्याचे नाटक करू लागली. काही वेळाने राहुल दरवाजा खोलून आत आला. धडपडत शीतलच्या खोलीकडे तिला आवाज देत देत गेला. शीतल ही घाबरली होती. घाबरून डोळे मिटून अंग चोरून झोपून मनातल्या मनात देवाचा धावा करू लागली. तिला झोपलेली पाहून राहुल तिच्या आणखीन जवळ गेला.
त्यानंतर ती खूप जास्त घाबरली. राहुल तिच्याजवळ गेला. धडपडत असताना तिच्या अंगावर चादर टाकली आणि बाहेर येऊन हॉलमध्ये सोफ्यावर जाऊन झोपला. शीतलला फार वाईट वाटले. त्याच्याबद्दल इतका वाईट विचार केल्यामुळे तिच्या मनात विचार आला की राहुलने काही खाल्ले नसेल तर. ती पटकन उठून बाहेर आली. तिने त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याला जाग आली नाही. शीतलने त्याचे बूट आणि मोजे काढून ठेवले आणि त्याला व्यवस्थित झोपवून तीही स्वतःच्या खोलीत जाऊन झोपली. सकाळ झाली. शीतल आवरून कामालाच निघाले होती. जाण्याआधी तिने राहुलला उठवले. रात्री जास्त झाल्यामुळे सकाळी उठल्यावरही त्याचा तोल जात होता. शीतल त्याची सर्व गंमत पाहत होती. तिने जाऊन त्या लिंबू पाणी आणले आणि त्याच्या हातात देऊन म्हणाली, झेपत नाही तर नाही प्यावी एवढी माणसाने. राहुलनेही काही न बोलता गपचूप शहाण्या मुलासारखा ग्लास तोंडाला लावला आणि चोर नजरेने तिच्याकडे पाहिले. ती हाताची घडी करून त्याच्याकडे पाहतच होती. त्यानंतर दोघे एकमेकांकडे पाहून खूप हसू लागले. शीतल म्हणाली, जमेल ना व्यवस्थित गाडी चालवायला की येऊ सोडायला? राहुल हसतच म्हणाला, हो ये ना, येते का गाडी चालवायला? आली मोठी. जाणे उशीर होतोय आहे तुला. मी आता ठीक आहे. खूप छान नाते झाले होते त्या दोघांचेही. पहिल्यांदा नकळत झालेल्या चुकीनंतर राहुलने कधीही तिच्याकडे वाईट नजरेने पाहिले नाही. शीतलही सारे काही विसरून त्याचा खूप आदर करू लागली होती. राहुल तिच्या आयुष्यात अशा प्रकारे सामावून गेला होता की आता तिला कोणाची आठवण येत नव्हती, अगदी नीलचीही नाही. राहुल आणि शीतल सोबत राहत होते. त्याला 6 महिने होऊन अधिक काळ होऊन गेला होता. आजूबाजूचे लोकही त्यांना आता पती पत्नी समजू लागले होते. पुढे ते दोघेही फार मोकळे राहू लागले होते एकमेकांसोबत. खूप जवळ येत चालले होते ते एकमेकांच्या. ते दोघेच एकमेकांचे मित्र, नातेवाईक, मार्गदर्शक सर्व काही झाले होते. तसे पाहायला गेले तर काहीच नाते नव्हते या दोघातही, पण तरीही खूप काही झाले होते ते एकमेकांचे. म्हणतात ना, कधी कधी काही नात्यांना खरंच कोणत्याही नावाची गरज नसते. अगदी तसेच. एके दिवशी पहाटे आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करून शीतल राहुलला उठवायला त्याच्या खोलीमध्ये गेली. त्याला खूप गाढ झोप लागली होती. काही केल्या उठतच नव्हता. शेवटी गंमत म्हणून तिने तिच्या केसातील दवबिंदू त्याच्या तोंडावर झटकले. त्यानंतर त्याला जाग आली. नुकता झोपेतून उठल्यामुळे शीतल त्याला अस्पष्ट दिसत होती. शिवाय ती नुकतीच आंघोळ करून आल्याने तिचे खुललेलं रूप, तिच्या शरीरातून येणारा सुगंध त्याला मोहवत होता. तो स्वतःला अडवू शकला नाही. त्याने तिचा हात पकडून तिला पलंगावर खेचले. त्यानंतर त्याने तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला केले. तीही जे काही होत होतं त्याला विरोध करत नव्हती. शांत पडून त्याच्याच एकरूप होण्यासाठी तीही तयार होती. त्याने अलवार त्याचे ओठ तिच्या कपाळावर टेकवले. त्यानंतर तिच्या सुंदर टपोऱ्या डोळ्यांवर आणि गालावरही टेकवले. त्याच्या श्वासातून निघणारी गरम हवा तिलाही खूप सुखावत होती. आणखीन पुढे जाण्याआधी मात्र तो भानावर आला आणि तिला सॉरी बोलून उठून बाजूला जाऊ लागला. शीतलला त्याच्यामध्ये भान हरवून विरघळून जायचे होते. तिने त्याचा हात पकडला. राहुलने तिच्याकडे पाहिले. तिने दोन्ही हात पुढे करून म्हणाली, प्लीज. राहुलने तिच्या गालावर हात ठेवला आणि प्रेमाने तिला म्हणाला, नको. राहुल शीतलचा खूप आदर करू लागला होता. कोणत्याही नात्याशिवाय तिच्या इतक्या जवळ जाणे आता त्याला बरोबर वाटत नव्हते. खरं तर दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करू लागले होते. शीतलची अवस्था थोडी वेगळी होती. तिला तिच्यावरचे प्रेम व्यक्त करता येत नव्हते. आधीच त्याचे खूप उपकार होते तिच्यावर. शिवाय ती आधीच कोणाची तरी पत्नीही होती. त्याच दिवशी उठल्यावर राहुलने तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. एका मंदिरात जाऊन त्याने लग्नाची सर्व तयारीही केली आणि शीतलला फोन करून म्हणाला, शीतल, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. छान साडी नेसून तयार राहा. शीतलनेही आवरायला घेतले. काही वेळाने तिला घेण्यासाठी तो घरी आला. चावी जवळ असूनही दरवाजा उघडल्याबरोबर तिला साडीमध्ये पाहण्यासाठी त्याने बेल वाजवली. शीतलने दरवाजा उघडला. राहुल तिच्याकडे भान हरवल्यासारखे पाहू लागला. खूप सुंदर दिसत होती ती, अगदी एखाद्या बाहुलीसारखी. शीतलचे डोळे पाण्याने गच्च भरले होते. डोळ्यातील एक थेंब तिच्या गालावरून ओघळतच होता की तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, थँक्यू. ती मिठीत आल्याबरोबर राहुलला तिच्या मागे खुर्चीवर बसलेला नील दिसला. नील उठून समोर आला आणि म्हणाला, थँक्यू राहुल. तुम्ही नसताना
तर आज काय झाले असते माझ्या शीतलचे. मी खूप येण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या घरच्यांनी मला डांबून ठेवले होते. शेवटी मित्रांच्या मदतीने कसाबसा सुटून इथेपर्यंत आलो. तुम्ही पेपरमध्ये जाहिरात दिली म्हणून मी तिला शोधू शकलो, नाही तर जवळजवळ मी तिला गमावलेच होते. शीतललाही काहीतरी खूप आवडते. हातातून सुटल्यासारखी हुरहुर वाटू लागली होती, पण ते काही बोलू शकत नव्हते. राहुलने नीलचा फोटो कशासाठी मागितला होता याचे कारणही तिला स्पष्ट झाले होते. राहुलनेच त्याचा फोटो पेपरला दिला होता हेही तिच्या लक्षात आले. त्याची हीच इच्छा आहे समजून ती त्याला काहीही न बोलता नील सोबत जायला निघाली. जाताना राहुलला काळजी घ्या म्हणून जड अंतकरणाने ती तेथून निघून गेली. खरं तर ते दोघेही आपापल्या जागेवर योग्यच होते. शीतल निघून गेल्यानंतर राहुल कोसळला आणि हॉलमध्येच गुडघ्यावर बसून तो जोर जोरात रडू लागला. तिला स्वइच्छेने जाताना पाहून त्याला काहीच करता आले नाही. पुन्हा एकदा राहुल इतकी स्वप्न रंगवून एकटा पडला. मनात भरलेल्या सर्व भावनांना त्याने अश्रुवाटे वाट करून दिली. खिशातील मंगळसूत्र काढून हातात घेऊन पाहू लागला आणि गुडघ्यात मान घालून हताश होऊन पुन्हा स्वतःच्या नशिबावर रडू लागला. तितक्यात कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने मान वर केली. रडून लाल झालेल्या डोळ्यांनी वर पाहिले. समोर शीतल उभी होती. त्याने पटकन डोळे पुसले आणि म्हणाला, काय ग, काही राहिले आहे का तुझे? शीतल म्हणाली, हो ना. राहुलने विचारले, काय? शीतलही रडू लागली आणि म्हणाली, तुम्ही. राहुल तिच्याकडे पाहतच राहिला आणि म्हणाला, म्हणजे? शीतल लटक्या रागाने त्याला फटके मारू लागली आणि म्हणाली, मूर्ख, गाढव, बधीर, बावळट, इतके प्रेम करत होतात पण सांगितलं का नाही? राहुलने रडत रडतच तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, सांगणारच होतं आज तर गेलीस निघून त्याच्यासोबत. जायचे ना मग, कशाला आलीस पुन्हा? शीतल मिठीतून बाहेर आली आणि म्हणाली, हो का, जाऊ का पुन्हा? अजूनही गेला नसेल नील फार दूर. राहुलने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, जीव घेईन मी तुझा आता जर मला सोडून गेलीस तर. राहुलला सोडून जाताना शीतलला तिथेच पायऱ्यांवर बसून जोर जोरात रडताना नीलने पाहिले. त्याने ओळखले आणि तो शीतलला म्हणाला, जे प्रेम मी तुझ्या डोळ्यात पाहतो होतो ते मला आता दिसत नाही. मला इतक्या दिवसांनी पाहून रडत रडत येऊन तू माझ्या मिठीत सामावशील असे वाटले होते मला, पण तसे नाही झाले. तुझ्या चेहऱ्यावर मी भेटल्याचा आनंदापेक्षा राहुलपासून दूर जाण्याचे दुःख जास्त दिसत आहे. कसलाही विचार करू नकोस. एकदा माझ्यासाठी आई वडील सोडून येण्याची हिंमत केलीस ना, तशीच हिंमत आताही कर आणि मला सोडून तुझ्या खऱ्या प्रेमाकडे जा. मी तुला आपल्या नात्यातून पूर्णपणे मुक्त करतो. पुढे राहुल आणि शीतलने लग्न केले. तिच्या हट्टासाठी तो तिला त्याच्या घरच्यांकडेही घेऊन गेला. शीतलला पाहिल्याबरोबर सर्वांनाच ती आवडली. सर्वांनी तिला फार आनंदाने स्वीकारले. पुढे तिच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने तिला जगातील सर्वात महाग सरप्राईज द्यायचे ठरवले. तिच्या सासरचेही सर्व आले होते. शीतलही खूप खुश होती. केक कापण्याआधी शीतलने विचारले, अहो माझं सरप्राईज? राहुल म्हणाला, हो देतो, थांब. त्याने तिचे डोळे त्याच्या हाताने झाकले आणि म्हणाला, 1, 2 आणि 3 सरप्राईज, आणि डोळ्यांवरचा हात काढला. सरप्राईज पाहून ती वेड्यासारखी रडू लागली, कारण सरप्राईजच तसे होते. सरप्राईज म्हणून राहुलने तिला तिचे आईबाबा आणि भाऊ परत दिले. काही निर्णय चुकले होते माझेही आणि भरकटून गेले होते मी माझ्या स्वप्नांच्या जगात. एकाच नात्यात गुंतवून घेतले होते स्वतःला. दुसऱ्यांच्या भावनांचे जराही भान नव्हते मला. मग एकटी पडल्यावर जगू लागले पश्चातापाचे ओझे घेऊन. संपवणार होते स्वतःला आयुष्यासमोर हार मानून. मग अशातच अचानक तू भेटलास. कोणत्याही नात्याशिवाय तू सहज माझा झालास. मन गुंतत गेले तुझ्यात. विस्कटलेल्या जगाचेही भान हरवून पुन्हा नव्याने मी जगू लागले. स्वप्नाच्या जगात जाऊन तूही सहज स्वीकारलेस मला. माझ्या भूतकाळाला विसरून नवे आयुष्य दिलेस पुन्हा मला, तुझे अर्धांगिनी बनवून. आता तुझ्याशिवाय जगण्याचा विचारही सहन होत नाही. क्षणभर जरी दूर गेलास तरी मन माझे घाबरून जाई. लग्न झाल्यावर सर्वांनाच मिळतो सौभाग्याचा आहेर. तू मात्र नवे जीवन दिलेस, देऊन मला माझे हरवलेले माहेर. पतीला परमेश्वर का म्हणतात हे तू दाखवून दिलेस. जगातील सर्व सुख देऊन मला तू तुझी जन्मभराची ऋणी केलेस.
ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.